उन्हाळी वाळवणातील अगदी साधी, सोपी आणि झटपट बनवून तयार होणारे हे सांडगे अगदी वर्षभरासाठी आपण स्टोअर करून ठेवतो। त्याचबरोबर वर्षभर तुम्हाला जेव्हा भाजीला नसेल तेव्हा तुम्ही ही सांडग्याची भाजी बनवू शकता। करायला सोपी आहे, त्याचबरोबर अगदी चवीला उत्तम लागणारी ही सांडग्याची भाजी करण्यासाठी जे सांडगे आपण उन्हाळी वाळवणामध्ये करतो ती सांडगेची रेसिपी आज आपण पाहत असताना अगदी डाळींचं प्रमाण परफेक्ट वापरलेलं आहे। त्याचबरोबर सर्व साहित्य प्रमाण अचूक वापरून परफेक्ट पद्धतीचे हे सांडगे तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने तळून आपण ते जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो। अगदी जेवणाची लज्जत वाढवणारे हे सांडगे करायला सोपे आहे, त्याचबरोबर चवीला देखील तेवढेच छान लागतात। त्यामुळे आजची रेसिपी देखील नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। उन्हाळी वाळवणाचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये सर्वांचे आवडते सांडगे, ज्याला वडे देखील काही भागामध्ये म्हटलं जातं, ते करत आहोत। हे सांडगे आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो किंवा त्याची भाजी देखील बनवू शकतो। हे वडे करण्यासाठी या ठिकाणी मठाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला वाटीच्या साहाय्याने आपण मोजून घेणार आहोत। 2 वाटी या ठिकाणी मठाची डाळ घेतलेली आहे। आता काही भागामध्ये फक्त मठाच्या डाळीचे सांडगे केले जातात, परंतु आपण या ठिकाणी 3 डाळींचा वापर करून हे सांडगे बनवत आहोत। ज्या वाटीच्या मापाने आपण 2 वाटी मठाची डाळ घेतली त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी आपल्याला हरभरा डाळ आणि 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे। असं हे साहित्य प्रमाण आहे। तुम्ही कोणत्याही एकाच वाटीच्या मापाने किंवा एकाच भांड्याच्या मापाने सर्व डाळी मोजून घेऊ शकता। आता 3ही डाळी आपण एका बाउलमध्ये टाकणार आहोत आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने सर्व डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या आहे। आता ह्या ज्या डाळी आहे ना, या तुम्ही पुसून घेऊन व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून घेऊन त्याचं गिरणीतून पीठ आणून देखील ती देखील पद्धत या ठिकाणी यूज करू शकता, परंतु अगदी घरच्या घरी दळून घेणं देखील खूप सोपं असं असतं। त्यामुळे मी ही पद्धत या ठिकाणी यूज करत आहे। या 3ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि यामध्ये पाणी टाकून रात्रभरासाठी या डाळी अशाच भिजत ठेवणार आहे। कारण या भिजलेल्या डाळी असतात मिक्सरमधून त्या वाटून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्या दळून होतात। त्यामुळे पीठ करून त्याचे सांडगे तोडण्यापेक्षा अशा पद्धतीने डाळी भिजवून आपण त्याचे सांडगे करणार आहोत। आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभरासाठी या डाळी भिजत घालायच्या। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी कोमट पाणी टाकून 6 तासासाठी तुम्ही या डाळी भिजत घालू शकता। आता या डाळी आपण रात्रभरासाठी ठेवलेल्या होत्या। सकाळी आपण यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छिद्र असलेली झाकणी घ्यायची, त्यामध्ये आपण या ज्या डाळी आहेत त्या सर्व टाकणार आहोत, जेणेकरून त्यामधील जे सर्व पाणी आहे ना व्यवस्थित असं ड्रेन होईल आणि त्यामुळे आपल्याला डाळी वाटून घेतल्यानंतर ते बॅटर जे आहे ना ते जास्त पातळ होणार नाही। त्याचबरोबर या डाळी रात्रभरासाठी व्यवस्थित अशा भिजवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे या डाळी वाटत असताना आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही। अगदी 15 ते 20 मिनिटासाठी आपण या डाळी छान अशा पाणी निथळण्यासाठी ठेवलेल्या होत्या। पाणी व्यवस्थित असं निथळून तयार झालेलं आहे। त्याचबरोबर आपण ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडी टाकून व्यवस्थित अशी वाटून घेणार आहोत। आता ही डाळ वाटत असताना खूप जास्त बारीकही वाटण्याची गरज नाही किंवा खूप जास्त ठोसरही ठेवण्याची गरज नाही। हलकासा आपला रवाच्या पद्धतीचं किंवा वरई ज्या पद्धतीची असते ना त्या पद्धतीचे आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे आपण या डाळी छान अशा वाटून घेतलेल्या आहे। पाण्याचा एक थेंबही या ठिकाणी वापर करावा लागला नाही, अगदी व्यवस्थित असं। आणि 6 ते 7 बॅचेसमध्ये आपण या डाळी व्यवस्थित अशा वाटून या ठिकाणी घेत आहोत। हे पहा अशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं घट्टसर हे पीठ या ठिकाणी तयार होतं। त्यामुळे वडे देखील पटकन असे वाळले जातात। त्याचबरोबर वडे ज्यावेळेस आपण तोडतो त्यावेळेस ते पटपट असे तोडता येतात। आता या ठिकाणी अगदी शेवटची बॅचेससाठी थोडीशी डाळ राहिलेली आहे, त्यामध्ये आपण लाल मिरची टाकलेली आहे। त्यानंतर लसूण थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे, कारण लसूणची चव छान अशी येते। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं,
झाकण लावून छान असं आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे. आता हवं तर तुम्हाला जर लाल मिर्च पावडर वापरायची असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता, किंवा तुम्हाला हिरवी मिरची यामध्ये यूज करायची असेल ती देखील यूज करू शकता. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये यूज करू शकता. परंतु लाल सगट आपली जी ओली मिरची असते आणि लसूण त्याचा जो ठेचा तयार होतो ना, त्यामुळे या वड्यांना अगदी छान अशी चव येते. त्यामुळे मी या ठिकाणी लाल ओली मिरची या ठिकाणी यूज केलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार मिठाचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीर देखील टाकणार आहोत. हे पहा, अगदी छान व्यवस्थित अशी आपली या ठिकाणी डाळ वाटून तयार झालेली आहे. आता ही वडी चवीला छान अशी लागावी त्यासाठी या ठिकाणी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मी या ठिकाणी यूज करत आहे. जेवढी जास्त कोथिंबीर यामध्ये यूज करता येईल तेवढी जास्त करा. त्यानंतर यामध्ये थोडासा मोठा साईजचा चमचा आहे, त्यामुळे 1 चमचा होईल एवढं मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे. यापेक्षा जास्त मीठ या ठिकाणी यूज करायचं नाही. हे पहा, आता मीठ आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि वडे तोडण्यासाठीचं किंवा वडे करण्यासाठीचं आपलं जे पीठ आहे ते या ठिकाणी अगदी छान असं बनवून तयार झाले. आता या वड्यांना काही ठिकाणी वडे म्हटलं जातं किंवा सांडगे देखील हा शब्द काही भागामध्ये हा म्हटला जातो. अगदी परफेक्ट असे या ठिकाणी आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण प्लास्टिकच्या कागदावर हे वडे छान असे तोडून घेणार आहोत. हे पहा, हे सांडगे करण्यासाठी एक झारी देखील मिळते. त्या झारीच्या साहाय्याने देखील तुम्हाला हे सांडगे तोडायचे असतील तरी देखील तुम्ही ते तोडू शकता. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण हे सांडगे तयार करत आहोत. थोडेसे मोठ्या साईजमध्ये धरत आहे, कारण की वाळल्यानंतर थोडेसे ते साईजला लहान होतात त्यासाठी. हे पहा, अगदी छान असे सांडगे या ठिकाणी तोडून झालेले आहे आणि हे सांडगे तोडण्यासाठी माझ्या पियुषने देखील मला मदत केलेली आहे. त्याला देखील हे सांडगे देखील तोडता आलेले आहे. अशा पद्धतीने सर्व सांडगे आपले तोडून तयार झालेले आहे. आता उन्हामध्ये आपण हे वाळवण्यासाठी ठेवणार आहोत. अगदी 1 ते 1.5 दिवसामध्ये कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे अगदी व्यवस्थित असे वाळवून तयार होतात. आता पूर्ण वाळवल्यानंतर हे सांडगे किती झाले हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. अगदी हे सांडगे मला जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप जास्त आवडतात. त्याचबरोबर या सांडगेची भाजी कशी बनवायची हे तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणारच आहे. हे पहा, परफेक्ट असे सांडगे आपले बनवून तयार झालेले आहे आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी हे सांडगे आपण अगदी मध्यम आचेवर छान असे तळून घेतले की जेवणाची लज्जत आणखीनच वाढते. हे पहा, अगदी परफेक्ट असे सांडगे आपले तळून तयार झालेले आहे. रेसिपी करून पहा, कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये.